दिल्ली येथे अपघातात जखमी झालेले अभय पाटील सुखरूप बेळगावला दाखल. दिल्ली येथे झालेल्या कारच्या अपघातात आमदार अभय पाटील सुखरूप बचावले असल्याची माहिती यांनी आज सोमवारी सकाळी बेळगावला दाखल झाल्यानंतर जनतेसमोर त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, अपघातानंतर गाडीची अवस्था पाहिल्यास आपण काही गंभीर जखमी झालो असल्याची बातमी संपूर्ण बेळगाववर पसरली होती. मात्र तसे काही झाले नाही. आम्हाला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातात बचावणे म्हणजे आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद, मतदारांची कृपा यामुळे मी बचावलो असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हे आज सकाळी बेळगावला दाखल झाले. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते व त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. जो ऍक्सिडेंट झालेला आहे ते फोटो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांना पुष्कळ चिंताजनक त्यांनी चिंता व्यक्त केलेल्या आहेत आणि अनेक जण फोन केलेले आहेत. अनेक जण आपले येऊन भेटा लागलेत की घराला आमच्या की काही झालेलं नाही आहे, म्हणजे मेजर काही झालेलं नाही आहे. जो दुसऱ्या बाजूने रस्त्यावरनं येणारा जो डिझायर कार होता तो रस्ता ओलांडून सेंटर मीडियन आणि मेन म्हणजे ग्रिल घातलेले ते ग्रिल तोडून या बाजूला येऊन आमच्या कारनं ऍक्सिडेंट केला. आमच्या कारचा जो इनोवा असल्या कारणानं तेवढं आम्हाला जास्त दुखापत झालेली नाही आहे. तर ऍक्सिडेंटचं चित्र बघितल्यानंतर असं होतं की फार मेजर ऍक्सिडेंट झाला असेल. दोन गोष्टी आहेत. तो एरिया पूर्ण भीडभाडचा एरिया, म्हणजे 30 किलोमीटरच्या वरती आमचं कारचं स्पीड नाही आहे आणि तो एवढं स्पीडनं येऊन ओलांडून इकडे यायचं म्हणजे सुद्धा एक चमत्कार आहे. आणि एवढा ऍक्सिडेंट झालेलं बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा काय झालं नाही हे सुद्धा एक चमत्कार आहे. आई वडिलांचा आशीर्वाद, कुटुंबाचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद मुळे आज काही कुणा झालेलं नाही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. जी जनता आहे त्यांनी जे शुभेच्छा व्यक्त केल्या त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आणि कोणी म्हणजे मी आता 1 तासामध्ये आणि कार्यक्रमाला निघायला लागलोय, त्यामुळे घरात काय मी राहणार नाहीये. दुपारपर्यंत मी बाहेरच आहे. कार्यक्रम आम्ही दोघं पण एक मंदिरला जात होतो त्यांना, आणि तिथे एक संत आलेले त्यांना तिथं दर्शनासाठी, विशुद्ध सागर महाराज म्हणून, आणि तिथे देवाला पण जात होतो. आणि आम्ही प्रत्येक वेळेला गेलो की आम्ही 3 मित्र एकच असतो. आम्ही 2004 पासून युवा मोर्चामध्ये काम केलं आहे. आदेश गुप्ता, नंतर आमचे अनिल झा असतील. असं नाही, मी पक्षाचा जो राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होती राष्ट्रीय, आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्याचे अध्यक्ष, प्रत्येक राज्यातले संघटनमध्ये आणि प्रत्येक राज्याचा प्रभारी, तेलंगणा या राज्याचा जबाबदारी असल्या कारणाने मी असल्या बैठकीला, दिल्लीच्या भाजपाच्या बैठकीला अपेक्षित असतो. त्या दृष्टीनं 2 दिवसाची बैठक होती, काल संपली. ड्रायव्हर आणि आम्ही दोघं एमएलए, आम्ही दोघं पण मागे बसलेलो होते. धन्यवाद.